नमस्कार, मी सचिन गिरे, बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मित्रांनो, काल मी वृत्तपत्र वाचले. तर वृत्तपत्रामध्ये ग्रामीण भागातील काही मुले भर पावसात नदी नाले ओलांडून शाळेत जातानाचे एक चित्र होते. त्यांचा हा शिक्षणाचा संघर्ष अत्यंत कठीण असा होता. मित्रांनो, मला असे वाटते की आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांबद्दल माहिती पोहोचवायला हवी. मित्रांनो, आज मी तुम्हाला शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी या विषयावर थोडक्यात माझे मत स्पष्ट करणार आहे. शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यासाठी कोणत्याही आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून शासनाने विविध शिष्यवृत्ती योजनेबद्दल अनुभव राबवले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती राबवल्या आहेत. उदाहरणार्थ, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना व पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना अशा अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना या सरकारने विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या आहेत. या योजनेची अंमलबजावणी ही डिजिटल मार्फत केली जाते. महाडीबीटी महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या पोर्टलवर विद्यार्थ्याचा अर्ज सादर केला जातो. या अर्जाची प्रक्रिया पारदर्शक असून आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करून ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या थेट खात्यामध्ये सोडली जाते. मित्रांनो, शिष्यवृत्ती ही गरीब, होतकरू, गुणवंत अशा विद्यार्थ्याला आर्थिक पाठिंबा देणारी एक मदत आहे. एवढेच नाही तर गरीब विद्यार्थ्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ही शिष्यवृत्ती आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थी व विद्यार्थ्याच्या पालकावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताणतणाव येऊ नये म्हणून ही शिष्यवृत्ती सरकारने उपलब्ध केली आहे. परंतु मित्रांनो, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाला महत्त्व दिले असले तरी दिवसेंदिवस हे शिक्षण महाग होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ही शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली आहे. शासनाने शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क, सत्र शुल्क, परीक्षा शुल्क, जिमखाना शुल्क, परत एवढंच नव्हे तर वसतिगृह शुल्क अशा अनेक शैक्षणिक बाबीची मदत केलेली आहे. परंतु मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी या शिष्यवृत्तीची मदत मोठ्या माहिती पोहोचत नाही. त्यामुळे किंवा ही मुदत संपून जाते. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला शिक्षणापासून व शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहू शकतो. माझे असे म्हणणे आहे की शासनाने विद्यार्थ्याला प्रवेश घेताना शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्यावी व अनेक तांत्रिक बाबी आहेत ते पूर्ण करून द्यावे. एकूणच शिष्यवृत्तीचे सकारात्मक व नकारात्मक अशा दोन बाजू पडतात. त्यामुळे शिष्यवृत्तीची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर विद्यार्थ्याला त्याचा फायदाच होईल. सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिष्यवृत्ती ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिली तर त्याचा खूप खूप मोठा फायदा होईल. तर मला या ठिकाणी बोलण्यासाठी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन यांनी राष्ट्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.